पावसाळ्यात जसे तुम्ही बाहेर निघता तर असं गरम गरम खाण्यासाठी मजाच ही और आहे। तरी आज जर तुम्हाला ही रेसिपी इंटरेस्टिंग वाटली तर तुम्ही नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन व्हिडिओ तर आपण कॉर्न कटलेट्स रेसिपीला सुरुवात करूया। तर तुम्ही असं नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की रेसिपी कशी झाली। लहान मुलांपासून लहान मुलं मोठ्यांपासून सगळ्यांना टिफिनमध्ये हे बेस्ट आहे, हेल्दी आहे। तर आपण पुढचं आता कसं बनवायचं ते पाहूयात। हाय फ्रेंड्स, तर मी आहे प्राची सांके। तर माझ्या चॅनलचं नाव आहे जस्ट अ टेस्ट। तर मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे हेल्दी नाश्ता करून दाखवणार आहे किंवा तुमच्या लहान मुलांसाठी टिफिनसाठी बनवणार आहे। तुम्ही ऑफिसला जात असेल तर तुम्ही ऑफिसलाही हा नाश्ता तुम्ही बनवू शकता, तुमच्या टिफिनसाठी बनवू शकता। खूप हेल्दी नाश्ता आहे। तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे कॉर्न कटलेट्स रेसिपी। अशी हेल्दी आहे, तुम्ही डाएट कॉन्शियस असेल त्यासाठी पण तुम्हाला ते हेल्दी नाश्ता आहे। तर आपण करूया, चला जाऊया। इस रेसिपीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे तर हे कॉर्न आहेत। ते कॉर्न मी थोडेसे क्रश करून घेतलेत मिक्सरमध्ये। तर हे आपलं तांदळाचं पीठ आहे, त्यासाठी लागणारं म्हणजे जेवढं आपलं बाइंडिंगसाठी लागेल तेवढंच आपण घ्यायचं आहे। बेसन पीठ आहे, गाजर आहे, गाजरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत मी। आपलं कॅप्सिकम, शिमला मिरची आहे, ते पण छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे। आणि मसाला, लाल तिखट मसाला आहे, हळद आहे, गरम मसाला नाही सॉरी गरम मसाला आहे, आलं लसूण कोथिंबीर ह्यांची पेस्ट आहे, आमचूर पावडर आहे आणि गरम मसालाही घालायचा आहे। ते तुम्हाला मी नंतर सांगतेच। आता आपल्याला सगळं हे एकत्र करायचं आहे आणि पुढे आपण दाखवूया। पुरतं मीठ आहे आणि आपण आता सगळं एकत्र मिश्रण करणार आहोत। तर एक बाउल घेऊया, या बाउलमध्ये सगळं घालूया आणि सगळं एकत्र बाउल घेतलेला आहे। आता आपण कॉर्न थोडेसे क्रश करून घेतलेले आहेत। थोडं गाजर घालून घ्यायचं आहे, साधारणतः एक गाजर आहे। तर गाजर घातलेलं आहे, शिमला मिरची हे सुद्धा छोटे छोटे काप करून घेतलेले शिमला मिरचीचे। आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे, 1 चमची। गरम मसाला, आमचूर पावडर घालायची आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद घालायची आहे, लाल तिखट मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। घालायची आपल्याला धने जिरे पावडर आणि आता आपल्याला आवश्यकतेनुसार पीठ घालायचं आहे, जास्त पीठ घालायचं नाही आहे। आता आपण सगळं मिक्सिंग करून घेऊया, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बघा, याच्यामध्ये ओलसरपणा आहे, याचंच पाणी, आपल्याला पाणी टाकायची काहीच गरज नाही आहे, याचंच पाणी वळणार आहे। बेसन घालायचे आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे। थोडं आपल्याला बेसन घालायचं आहे, थोडंसं मग छोटे छोटेसे गोळे होतात का पाहायचे। छान होत आहे बघा, आणि कमी तेलाचं आहे, जास्त तेल घातलेलं नाही आहे, तेल नाहीच आहे ॲक्च्युली, तेल घातलेलंच नाही आहे, फक्त आपल्याला थोडेसे असे इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे असे वाफवून घ्यायचे आहेत
तर आपण असे वडे करून घेऊया आणि मग तुम्हाला मी दाखवते. असे सगळे मी बनवून घेते. खूप हेल्दी आहे. तेलाचा वापर खूप कमी आहे. नंतर आपल्याला हे सगळे इडलीच्या भांड्यामध्ये सगळे वाफवून घ्यायचे छानपैकी. जर तुम्हाला उद्याचा टिफिन वगैरे सकाळचं बनवायचं असेल तर ही बेस्ट आहे. आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी आपण थोडेसे शॅलो फ्राय करायचे आहेत. अशा प्रकारे असे मी बनवून घेतलेले आहेत. हे बघा किती छान आहे बघा. मस्त असे बनवून घेतलेले. आता मी पुढची कृती दाखवते काय करायचं आहे. हेल्दी आहे, खूप छान आहे, मस्त असं हेल्दी. आता हल्ली तर कसे सगळे डाएटवाले असतात. तर आता गरम झालं का आपण त्यामध्ये ठेवूया आणि दाखवते तुम्हाला. थोडंसं पाणी गरम होऊ द्या. हेल्दी आणि टेस्टी अशी डिफरंट अशी रेसिपी आहे. त्यामध्ये थोडंसं ऑइल घ्यायचं आहे बघा. असं फक्त तर थोडंसं ऑइल लावून घ्यायचं आहे. आपलं कटलेट चिपटू नये यासाठी आपल्याला ऑइल लावून घ्यायचे आणि त्यामध्ये ऑइल ठेवून घ्यायचे. आपल्याला कटलेट्स ठेवायचे आहेत ह्यामध्ये. हे बघा अशा प्रकारे कटलेट्स ठेवून घ्यायचे थोडे. आता मी हे टिफिन मिरची घालू शकता तुम्हाला हवं असेल तर. अशा प्रकारे हे रेडी झालेले आहे. आता आपल्याला पाणीसुद्धा गरम झालेलं आहे, वळलेलं आहे पाणी. आता आपण त्यामध्ये ठेवूया ही प्लेट. ह्या भांड्यामध्ये मी ठेवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही ठेवायचं आहे आणि थोडंसं 10-15 मिनटं आपल्याला वाफवायचे आहेत. तर 10-15 मिनटं वाफ आली की आपल्याला बघायचे झालेत की नाही. तर पाहूयात, नंतर भेटूयात आपण. गॅस आपल्याला बंद करायचे आणि पाहायचे झालेत की नाही. असे झालेले आहेत. थोडेसे थंड होऊ द्या, नंतर आपण तुम्हाला काढून दाखवते. सेट होऊ द्या थोड्या वेळ. असे छान वाफवलेले आहेत. थंड झाले की तुम्हाला मी दाखवते. वाफवून चांगले झालेले आहे. हेल्दी आपले कटलेट्स, कॉर्न कटलेट्स खूप हेल्दी आहेत. लहान मुलांसाठी किंवा आपल्याला कुठे ऑफिसला जायचं असेल, घाई असेल तर तुम्ही आदल्या दिवशी असं करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी आपण थोडेसं तेलात शॅलो फ्राय करायचे आहेत. करून बघा फ्रेंड्स, खूप छान आहे. आणि तुम्हाला जर अजून भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. अशा प्रकारे छान कटलेट्स होते, हेल्दी कटलेट्स होते, मस्त असतो. हे थंड झालेलं आहे बघा. छानपैकी असे वाफवून घेतलेले आहे. असे निघत आहेत मस्त असं. हे बघा. तर तुम्हाला बघा कसे निघत आहेत. तर थंड झाल्यानंतर असे छान असे निघत आहेत. थोडंसं तेल लावल्यामुळे ना पटकन निघत आहेत. हे बघा असे आपण शॅलो फ्राय करून घेऊयात थोड्या वेळात. तर आता दाखवते तुम्हाला मी. बघा असे किती मस्त असे झालेले आहेत. हे बघा छान असे मस्त निघत आहेत. हेल्दी असे आहेत मस्त. कोणी डाएट करणारे असतील तर त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. ह्याच्यामध्ये ऑइल नाही वापरलेलं मिळत. तर तुम्ही असे शॅलो फ्राय करताना थोडंसं ऑइल लावायचे आणि मस्त क्रिस्पीनेस येतोच. आपण तांदळाचं पीठही टाकलेलं आहे त्यामुळे कसं असे कुरकुरीत, थोडेसे असे जास्त कुरकुरीत नाही होणार आहे. थोडेसे असे आपल्याला पॅन घ्यायचं आहे, शॅलो फ्राय करायचे. आपल्याला थोडंसं ऑइल घालायचं आहे फक्त. शॅलो फ्राय करून घेऊया आपण. गॅस ऑन करूया.
थोडंसं ऑइल घालायचं, जास्त घालायचं नाही आहे आपल्याला. थोडं ऑइल घालायचं. आणि शॅलो फ्राय करू. मुलांना कसं कुठल्या भाज्या खात नसतात, मग आपण असं करून दिलं की मुलं आवडीने खातात. मुलांना कळतही नाही की कुठल्या भाज्या ह्याच्यात आहेत. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आहे, मीडियम आचेवर आपल्याला करून घ्यायचं आहे. आपल्याला असे बघायचे झालेत की नाही, असे फिरवून घ्यायचे. आणि मुलांना असं काहीतरी वेगवेगळं दिलं ना टिफिनमध्ये का मुलंही खुश होतात आणि मुलांच्या पोटात भाज्याही जातात. सगळ्या प्रकारच्या भाज्या जातात. आपल्याला अजून ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता कुठलं भाज्या, अजून कोबी घालू शकतात. तुम्हाला जर नाही खूप असं आवडतं असं नवीन काय असेल तर. पावसात असं काही खाण्यासाठी अजून मजा ही वेगळी आहे. म्हटलं तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करूया. कसं हेल्दी आहे आणि तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही स्टोरही करू शकता, की असं बनवून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी असं शॅलो फ्राय करून तुम्ही टिफिनला देऊ शकता. म्हणजे तुम्हालाही घाई होणार नाही. जर तुम्हाला ही रेसिपी इंटरेस्टिंग वाटली तर तुम्ही शेअर करायला, सबस्क्राईब करायला, कमेंट्स करायला विसरू नका फ्रेंड्स. ना 4-5 दिवस चांगलं टिकतं, मग आपण नंतरही करून खाऊ शकता. हे डीप फ्राय पण करू शकता, पण आपल्याला डीप फ्राय नाही करायचं आहे. म्हणजे आपल्याला हेल्दी बनवायचं आहे, कमी तेलात दाखवायचं होतं, म्हणून मी तुम्हाला या पद्धतीने दाखवलेलं आहे. जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तेही तसंही करू शकता. आपल्याला टेस्टही मिळते आणि आपल्या शरीरासाठी हेल्दीही मिळतं. पलटून आपल्याला चांगले थोडेसे असे क्रिस्पी टाईप बनवायचे आहे. पलटत राहायचे आपल्याला. असे क्रिस्पी होतात, मस्त छान लागतात टेस्टीला. आपल्याला पण असं चटपट असं आवडतं की असं काहीतरी वेगळं हेल्दी नाश्ता हवा आहे. तसं मस्त बनवायचं आणि तुमच्या घरच्यांसोबत, तुम्ही फॅमिलीसोबत मस्त असं बनवा हेल्दी. जर तुमच्याकडे असे कोणी गेस्ट आले तर तुम्ही असं बनवून देऊ शकता मस्त गरम गरम. मी आज बनवलेला आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे रेसिपी, कॉर्न कटलेट्स रेसिपी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. Until then, bye.